श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे। अमावस्या तिथीला दर महिन्याला येते, परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या म्हणतात। दर अमावस्याला पितरांची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगते। जर आपणास दर महिन्याला पितरांची पूजा करणे शक्य नसेल तर किमान सोमवती अमावस्येला पितरांची पूजा अवश्य केली पाहिजे। मार्गशीर्ष अमावस्या तिथी ही 29 डिसेंबर 4:01 अमावस्या पहाटे सुरू झालेली आहे, तर 30 डिसेंबरला सोमवारी पहाटे 3:56 समाप्त होणार आहे। उदय तिथीनुसार ही अमावस्या 30 डिसेंबर रोजी सोमवारी असणार आहे। ज्या घरातील स्त्री हे उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते। आपणा सर्वांना माहितीच आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मी पूजन करतो ते अमावस्याच्या मुहूर्तावर करत असतो। त्यामुळे पहा, धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल, काहीतरी आर्थिक अडचण येत असेल किंवा घराची भरभराट होत नसेल किंवा पैसा घरामध्ये टिकत नसेल, व्यवसायामध्ये अडचणी येत असतील, म्हणजे व्यवसाय व्यवस्थित चालत नाहीये, घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल, म्हणजे पैसा घरात टिकत नसेल, तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाहीये। घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणे असं नाही, तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणे गरजेचे असते किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणे, घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे सकारात्मक वातावरण असणे गरजेचे असते। तर असे सर्व वातावरण घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात। पैसा तर हवाच, पण त्यासोबत घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणे गरजेचे असते। त्यासाठी महिलांनी प्रत्येक अमावस्येला या गोष्टी न चुकता करावेत। काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असतं, आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात। त्यामुळे पहा, अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय कधीच वाया जात नाही। या दिवशी तुम्ही काही खास उपाय करा, याने नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले नक्कीच जाणवतील। ते उपाय कोणते आहेत हे पाहणार आहोत। तसेच उंबरठ्यावर अमावस्येच्या दिवशी ही एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे, तर ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला पुढे जाण्याआधी तुम्हाला विनंती आहे की चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। प्रत्येक अमावस्येला आपल्या घरामध्ये ही वस्तू उंबरठ्यावर ठेवायची आहे। तसेच महिलांनी अमावस्येच्या दिवशी आवर्जून कुत्र्याला, कावळ्याला, गाईला घास ठेवायचा आहे। जेव्हा आपण अशा मुक्या प्राण्यांना अमावस्येच्या दिवशी काही खाऊ घालतो तेव्हा आपले पितृ आहेत ते संतुष्ट होतात। पितरांची सेवा करणे देखील खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही खूप सारे सेवा उपाय करता, पण पितरांची सेवा जर तुमच्याकडून राहिलेली असेल तर नक्कीच मुलांना किंवा आपल्या पतीला स्वतःला त्रास जाणवू शकतो। कारण पितरांची जर सेवा राहिली तर पितृ जे असतात ते असंतुष्ट राहतात आणि आपल्याकडून सेवा राहिल्यामुळे जे काही पितृदोष आहे तर ते आपल्या घराला लागतात आणि कुठलंच शुभकार्य आपल्या घरामध्ये घडून येत नाही। त्यामुळे पितरांची सेवा अमावस्येला अवश्य करावी। कावळ्याला, गाईला, कुत्र्याला अमावस्येच्या दिवशी घास हा खाऊ घालायचा आहे। काय खाऊ घालावे? कावळ्याला आणि कुत्र्याला दही भात हे खाऊ घालू शकता, म्हणजे अमावस्येच्या दिवशी मीठ न घातलेला भात शिजून त्यावरती दही टाकून हा घास कावळ्याला आणि कुत्र्याला खाऊ घाला। त्याचबरोबर गाईला पहिली चपाती बनवून त्यावरती चिमूटभर हळद टाकून गुळाचा खडा आणि थोडेसे तूप टाकून ही चपाती गाईला खाऊ घालावी। पहा, महिलांनी हे उपाय दर अमावस्येला करायला सुरुवात केली तर अनेक अडचणींमधून आपली सुटका होते। जेव्हा मुके प्राणी हा घास खातात तेव्हा आपले पितृ संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात। त्यामुळे हे काम अमावस्येला आवर्जून करा। काही दिवसांनी तुम्हाला नक्कीच जाणवेल तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होत आहे, मुलांची, पतीची प्रगती चांगली होत आहे, सगळे अडथळे दूर होत आहेत।
त्यानंतरचा उपाय म्हणजे आपल्या घराच्या दक्षिण भागाला एक दिवा लावायचा आहे. मातीची पंती घ्या किंवा मग कणकेचा दिवा वापरू शकता. मातीची पंती घेतली तर प्रत्येक अमावस्येला तुम्ही तीच मातीची पंती वापरू शकता आणि जर कणकेचा दिवा घेणार असाल तर प्रत्येक अमावस्येला तुम्हाला नवीन दिवा तयार करावा लागेल. आपल्या घरातील दक्षिणेकडे पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावताना त्या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल टाकू शकता किंवा तिळाचं तेल टाकलं तरीही चालेल किंवा या दोन्हीपैकी कोणतंही तेल नसेल तर तुम्ही जे दिव्याचं तेल वापरता ते तेल टाका. त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि कापसाची जोडवात घालून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण भिंतीजवळ दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे आणि हा दिवा लावताना आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. घरातील सर्वांना त्या दिव्याजवळ येऊन त्या दिव्याला नमस्कार करायला सांगायचं आहे. पितरांचे स्मरण करून आमच्याकडून काही चुकले असेल तर आम्हाला माफ करा अशी घरातील सर्वांनी विनंती करायची आहे. महिलांनी सासरच्या आणि माहेरच्या दोन्हीही पितरांचे तिथे स्मरण करायचे आहे. अमावस्येच्या दिवशी आपण जर असा दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावला तर पितृदोष जे आहेत ते नष्ट होतात व दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असते, यमाची दिशा असते. त्यामुळे असा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये अपमृत्यूचं संकट टळतं. दक्षिणेकडे घरामध्ये जागा नसेल तर तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर थोड्याशा अंतरात दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही हा दिवा लावू शकता. त्यानंतर अमावस्येच्या दिवशी करण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्नदान. अमावस्येच्या दिवशी अवश्य गरजू व्यक्तींना अन्नदान करा. ज्यांना अन्नाची गरज आहे, जे भुकेलेले आहेत त्यांना अन्नदान अवश्य करा. अन्नदान करताना ते शिळे असू नये. नेहमी ताजे अन्नदान करावे किंवा अन्न बनवणे शक्य नसेल तर तुम्ही केळी किंवा अन्य फळ याचे दान करू शकता. अमावस्येच्या दिवशी जर आपण अन्नदान केले तर नक्कीच आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि आपल्या प्रगतीचे मार्ग आहेत तर ते खुले होतात. अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी दुसऱ्यांना देणे कटाक्षाने टाळावे. ज्यामध्ये सुटे पैसे एखाद्याला देणे किंवा एखाद्याला उधार पैसे देणे किंवा उधार पैसे घेणे टाळावे. दही, दूध, तूप, ताक हे दुधापासून बनवलेले पदार्थ देखील दुसऱ्यांना देणे टाळावे. हे पदार्थ लक्ष्मीकारक असतात, त्यामुळे हे पदार्थ अमावस्येच्या दिवशी दुसऱ्यांना देणे टाळायचे आहे. अमावस्येच्या दिवशी सगळ्यांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये 2-3 थेंब गोमूत्राचे टाकायचे आहेत. चिमूटभर हळद आणि थोडंसं दही टाकायचं आहे आणि अशा पाण्याने अंघोळ करायची आहे. यामुळे आपल्याला दोष लागलेले असतात तर ते दूर होतात. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी या 3 वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ करा. आता पाहूया की अमावस्येच्या दिवशी आपल्याला उंबरठ्यावरती कुठली वस्तू ठेवायची आहे. सोमवारी तुम्ही सकाळी देखील हा उपाय करू शकता किंवा सायंकाळी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. रात्री 12 पर्यंत जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल, कारण रात्री 12 पर्यंत माता लक्ष्मीचा आगमन आपल्या घरामध्ये होत असते. या उपायासाठी तुम्ही मातीची पंती किंवा मातीचे भांड घेऊ शकता. स्टीलच्या प्लेटमध्ये देखील तुम्ही हा उपाय करू शकता. मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला शेणाची गौरी ठेवायची आहे. शेणाची गौरी तुम्हाला धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये भेटून जाईल. देवघरासमोर बसून देवघरातील दिवा प्रज्वलित करून हा उपाय करायचा आहे. शेणाची गौरी 2 किंवा 4 कापूरच्या वड्या, 2 अखंड लवंग, 2 वेलची आणि थोडेसे तूप, गाईचे तूप असेल तर उत्तम, आणि हे सर्व साहित्य प्रज्वलित करायचं आहे. प्रज्वलित केल्यानंतर यामध्ये तुम्हाला तुपाची आहुती द्यायची आहे. ही आहुती देत असताना तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं, कुलदेवाचं नामस्मरण करायचं आहे. आणि समजा तुम्हाला तुमचं कुलदैवत कोणतं आहे हे माहीत नसेल तर तुम्ही ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. या छोट्याशा यज्ञामध्ये तुम्हाला तूप सोडायचं आहे. तसेच कुलदेवतेच्या मंत्राचा 11 वेळा जप केल्यानंतर
हात जोडून प्रार्थना करायची आहे की माता लक्ष्मीचा माझ्या घरामध्ये अखंड वास राहू दे. कुलदेवतेचा आशीर्वाद माझ्या कुटुंबावर सदैव राहू दे. माझ्या पतीची, मुलाची प्रगती होऊन दे. अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्याचा धूर संपूर्ण घरभर पसरवायचा आहे. त्यानंतर ते भांड आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर ठेवायचं आहे. त्यामध्ये लागल तसं कापूर हा टाकत राहायचा आहे. उंबरठ्यावर ठेवून परत तुम्हाला तुमच्या कुलदेवाचं स्मरण करायचं आहे. आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील कितीही वाईट शक्ती असू द्या त्या सगळं नष्ट होतात. कारण यामध्ये आपण गायीच्या शेणाच्या गौरीचा वापर केला आहे. जेव्हा गायीच्या शेणाच्या गौरीचा वापर यज्ञ होम मध्ये केला जातो तेव्हा नकारात्मक शक्ती नावालाही उरत नाही. यामुळे आपल्या अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. पैशाच्या अडचणी दूर होतात. घरामध्ये एकोपा, प्रेमभाव वाढण्यास मदत होते आणि आपल्या मुलाची, पतीची प्रगती होते. घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते. जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा.